नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या मुलांची बघा फायनल मेरिट लिस्ट आणि वॅकन्सी सीट मॅट्रिक्स जो आहे तो डिस्प्ले झालेला आहे. ठीक आहे. त्याची PDF जी आहे सकाळीच मी 4:30 वाजता वगैरे आपल्या ग्रुपवरती टाकलेली आहे. ठीक आहे. तुम्ही जर पाहिले नसेल तर बघून घ्या, किंवा तुम्ही जर लेट ग्रुप जॉईन करत असाल तर तुम्हाला डायरेक्टली साईटवरती कुठे डाउनलोड करायचे ते सांगतो मी तुम्हाला. या ठिकाणी आपण ऑनलाईन सिस्टीममध्ये गेल्यानंतर बघा, फायनल मेरिट लिस्ट फॉर ॲडमिशन टू डायरेक्ट सेकंड इयर. आता पहिलीवाली जी लिंक आहे ते डिप्लोमा कॅन्डिडेटसाठी आहे. डिप्लोमा कॅन्डिडेट म्हणजे काय, तर जे स्टुडंट डिप्लोमा पासआउट नंतर डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेणार आहे त्यांची मेरिट लिस्ट आहे. ठीक आहे. फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी हा हा जो सिरियल काय म्हणतो, स्टेट लेवल आपला जो नंबर आहे हा मेरिट नंबर असतो. याच्या बेसिसवरती आपलं काय होतं, ॲडमिशन होत असते. ठीक आहे. कॅटेगरी वाईज जर तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी कॅटेगरी वाईज नंबर आहे. ओके. आता याच्यामध्ये पण बघा काय झालेलं आहे, तर हॅश डॉलर हा सिम्बॉल आलेलाच आहे. ठीक आहे. आता बघा, ज्या स्टुडंटनी ग्रेव्हियन्समध्ये रिसिप्टच्या ऐवजी ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड केलेला आहे त्यांचा सिम्बॉल हा गायब झालेला आहे. ठीक आहे. आणि जो EWSच्या मुलांचा प्रॉब्लेम होता, तर आय थिंक बऱ्यापैकी तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असेल. फक्त ज्यांचं रिसिप्ट बाकी आहे अशा विद्यार्थ्यांचंच काय राहिलेलं आहे त्या ठिकाणी, @ सिम्बॉल राहिलेला असेल. ओके. तर बघा, हे फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला मेरिट नंबर जो आहे हा बघायचा आहे. कोणता? हा स्टेट लेवलवाला आपला. ओके. या मेरिट नंबरवरती तुमचे काय होणार आहेत, ॲडमिशन होणार आहेत. ठीक आहे. आता ऑप्शन फॉर्मची लिस्ट कशी बनवायची याचा व्हिडिओ मी रात्री अपलोड केलेला आहे. इथे वरती आय बटनवरती पण त्याची लिंक दिसत असेल, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी टाकलेली आहे. तर तो व्हिडिओ प्रॉपर बघा तुम्ही, है ना. त्याच्यामधनं तुम्हाला समजेल की आपल्याला ऑप्शन फॉर्मची लिस्ट जी आहे ती कशी बनवायची ती. आता हे झाली आपली फायनल मेरिट लिस्ट. त्यानंतर बघा, जे आता बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी BSc केल्यानंतर किंवा डिप्लोमा व्होकेशनल कोर्स केल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेत आहेत. त्यासाठी ही लिंक आहे. थर्डवाली जी लिंक आहे बघा, BSc कॅन्डिडेटसाठी. तर ज्या विद्यार्थी BSc कंप्लीट केल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार आहेत त्यांची मेरिट लिस्ट या ठिकाणी अवेलेबल आहे. ठीक आहे. आता बघा, BSc कॅन्डिडेट जे आहेत हे कॅप राऊंड 1मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीत, है ना. मागच्या वर्षापर्यंत तर त्यांना डायरेक्टली कॅप राऊंड 3च मध्येच ऑप्शन फॉर्म भरता येत होता, है ना. तर आता बघूया यावर्षी काय रूल येतो. तुमच्या लॉग इन केल्यानंतर तुम्हाला समजेलच. जर तुम्ही इलिजिबल असाल तर यू आर एलिजिबल फॉर कॅप राऊंड 1 असं लिहून येईल. तुम्हाला ऑप्शन येईल त्या ठिकाणी. जर नाही आला ऑप्शन, तर तुम्ही समजायचं की तुम्हाला पहिल्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरता येणार नाही. हे झालं BSc कॅन्डिडेटसाठी. आणि जे डिप्लोमा व्होकेशनल आहेत त्यांची मेरिट लिस्ट जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे. बघा किती मुलं आहेत डिप्लोमा व्होकेशनलचे. टोटल 19 मुलं आहेत फक्त. ओके. हां. तर आता काय करायचं आहे आपल्याला, बघायचं आहे की वॅकन्सी सीट मॅट्रिक्स सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो हा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आहे. 4 नंबरची लिंक या ठिकाणी आपण काय करणार आहे, डाउनलोड केलेली आहे वॅकन्सी सीट मॅट्रिक्स. या ठिकाणी चेक करा. यस, पूर्ण ॲब्रिव्हिएशन वगैरे दिलेली या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, कॅटेगरीचं पर्सेंटेज दिलेलं आहे की जनरल कॅटेगरीच्या मुलांना किती जागा असतात, 40%. SC साठी 13%, ST साठी 7%, है ना. नंतर VJ म्हणजेच NTA त्यासाठी 3%, NTB 2.5, NTC 3.5, NTD 2%, OBC साठी 19%, SCBC साठी 10%, अशा टोटल जागा आहेत. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की सर SBC कॅटेगरी कुठं आली, है ना. SBC कॅटेगरीच्या जागा कुठं आहेत, तसेच EWSच्या जागा कुठे आहेत, बरोबर. तर SBC कॅटेगरीचे मुलं जे आहेत हे OBCच्या अंडर येतात, है ना. त्यामुळे OBCला जो 19% कोटा आहे त्यामध्येच तुमची SBC वाले जे आहेत मुलं त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात. OBC प्लस SBC याचा कोटा या ठिकाणी असतो, है ना. आणि जनरल EWS जो आहे तो जनरलमध्ये कन्सिडर केला जातो 40%मध्ये. ठीक आहे.
त्यामुळे याच्या सीट जे आहेत तुम्ही आता या ठिकाणी SBC आणि EWS तुम्हाला खाली जो वॅकन्सी रिपोर्ट आहे त्या ठिकाणी दिसणार नाही. ठीक आहे. आय होप तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन समजली असेल. आता बघा टोटल सीट. आता ही जी आहे काल आपण काय पाहिलं होतं की अगोदरची त्या व्हिडिओमध्ये जी आहे ती मागच्या वर्षीचा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स बघितला होता. यामध्ये या वर्षीचा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स चेक करा. सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. टोटल वॅकन्सी सीट किती आहेत? 8. ह्या 8 दिसत आहे बघा. त्यातल्या EWSच्या किती आहेत? तर 2 सीट आहेत. म्हणजे उरल्या किती? 6 सीट. 6 सीटचं डिस्ट्रीब्युशन बघा. ओपनसाठी 2 जागा, जनरलच्या 1 जागा लेडीजची, SCची 1 जागा जनरलची आहे, STची 1 जागा लेडीजची आहे, OBCची 1 जागा लेडीज आणि SCBCची 1 जागा. अशा टोटल जागा या ठिकाणी अवेलेबल आहेत, है ना? हा, तर या ठिकाणी काय आहे बघा. तर प्रत्येक कॅटेगरी जी आहे कॅटेगरीमध्ये आता या ठिकाणी NTBला 0 जागा आहे, बरोबर. कोणत्या ब्रँचसाठी? सिव्हिल ब्रँचसाठी. तर NTB वाल्यांनी काय करायचं आहे की दुसरी ब्रँच चेक करा, त्या ठिकाणी जागा अवेलेबल असेल, है ना? अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या जागानुसार ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. लक्षात घ्या, डायरेक्ट सेकंड इयरसाठी जागा खूप कमी असतात. सिव्हिल ब्रँचसाठी टोटल जागा झाल्या समजा 8 जागा, ठीक आहे. याच ठिकाणी बघा कॉम्प्युटरसाठी किती आहेत जागा? टोटल 10 जागा आहेत, है ना? त्या चेक करून घ्या. 10 जागा आहेत, बट जागा कोणत्या वाढलेल्या आहेत? EWSच्या. तर EWSचं कसं असतं माहिती आहे का? कॅप राऊंड 3ला काय होत असतं, बाकीच्या कॅटेगरीच्या जागा आहेत त्या जनरल म्हणजे ओपन होतात. जसं की सपोज या ठिकाणी SCBCची 1 सीट लेडीजसाठी आहे, बरोबर. 2 राऊंडमध्ये जर SCBCची लेडीजची जागा जर भरली नाही, तर तिसऱ्या राऊंडला ती जागा काय होते? ओपन होते. ओपन म्हणजे की त्या ठिकाणी कोणत्याही कॅटेगरीचा मुलगा ॲडमिशन घेऊ शकतो ऑन द बेसिस ऑफ युअर मार्क्स अँड मेरिट. ओके. बट EWSची केस अशी असते की EWSमध्ये फक्त EWS वालेच ॲडमिशन घेऊ शकतात. अदरवाईज त्या जागा तशाच्या तशा वॅकंट राहतात. आता हे कशामुळे? कारण EWS जी आहे ही 100% पेक्षा 10% एक्स्ट्राचा कोटा आहे, है ना? त्याच्यामुळे. आलं लक्षात? त्यामुळे EWS जर मुलं असतील तर EWS मुलांना या ठिकाणी बेनिफिट होणार आहे. ज्या मुलांना EWS सर्टिफिकेट अवेलेबल आहे त्यांच्यासाठी डायरेक्टली एंट्री या ठिकाणी EWS कोट्यामधून होईल. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल आणि पूर्ण जो व्हिडिओ डिटेल मी सांगितलं तुम्हाला की ऑप्शन फॉर्म कसा भरायचा त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, है ना? जागा खूप कमी आहेत. थोडंसं डोकं लावा तुमचं आणि पूर्ण प्रॉपर रिसर्च करूनच ऑप्शन फॉर्म भरा. कारण पहिला ऑप्शन फॉर्ममध्येच 90% जागा तुमच्या फुल होणार आहेत. सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड हे नॉमिनल राहणार आहे फक्त. आलं लक्षात? भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.